काहीतरी पत्र पाठवलंय कॉर्पोरेशनला की आम्हाला विचारल्याशिवाय TDR देऊ नका आणि आम्ही आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत. 96 दिवस का झोपलं होतं म्हणतात. आणि हा फक्त TDR पुरता हा भाग मर्यादित राहत नाही. डी दयाबाई या दरोडेखोरांनी जो दरोडा घातला आहे तो दरोडा TDRच्या नावाखाली झाकला जातो. हा जो काही हे सगळं रिझर्वेशन सोडलं का तर सगळं सोडलं. मग तिथे जवळजवळ 100 एकर आरजोन झाली आहे जमीन. मग त्याच्यात काही आदिवासी जमिनी आहेत, काही कोणाच्या दलालांच्या जमिनी आहेत. 100 एकरवर गार्डनचं रिझर्वेशन आहे, 94 एकरवर काय आहे. घोटाळा तिथे या TDR पेक्षा मोठा घोटाळा इतर 94 एकर जमिनीमध्ये आहे. आज तिथे मिनिमम व्हॅल्यू जमिनीची 25 लाख रुपये एकर आहे, 25 कोटी रुपये एकर आहे. म्हणजे त्या उरलेल्या 94 एकरची जमीन जी आहे, 94 गुणिले 25 कोटी किती झाले. जवळजवळ 20,000 कोटीच्या वरती घोटाळा जातो. प्लस गेले अनेक वर्ष या रिझर्वेशनच्या जमिनीवरती गोडाऊन बांधून त्याचं भाडं खाण्याचं काम डी दयाबाईंनी केलं ना, कोठारीनी. तुम्ही एकीकडे शिळफाट्याच्या जमिनी तोडता, महानगरपालिका एकदम असे रावणाचा अवतार घेऊन त्या गरिबांचे गोडाऊन तोडायला येते. इथे साला दिवसा ढवळ्या मटक्याचे अड्डे, दारूचे अड्डे, रांडांचे अड्डे सगळे चालतात त्या डी दयाबाईच्या ह्याच्याकडे. त्याच्या सगळ्याचा भाडं खातो. रात्री तिथे वेश्या व्यवसाय चालतो त्या कोठारी कंपाऊंड मध्ये. हुक्का बार चालतो. सगळं 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 बेकायदेशीर चालतं. आजपर्यंत काय हिंमत झाली नाही महानगरपालिकेची कोठारी कंपाऊंडवर हात घालण्याची. आज त्याच कोठारी कंपाऊंडवरती आरझोन करून कोठा परत एकदा 50 वर्ष गोडाऊनचं भाडं खाणारे कोठारी राजकारण्यांच्या आशीर्वाद आहे. परत एकदम त्या 94 एकरचं काय. चला तुम्ही सांगताय पार्क रिझर्वेशन आहे, पार्क रिझर्वेशन आहे, बाकीचं काय करायचं. ते कसं काय सोडलं. त्याच्यामध्ये महानगरपालिका पडलीच कशाला. आम्ही पार्कचं समजू शकतो. तो इको सेन्सिटिव्ह झोन आहे की नाही आहे. आपल्याला काय आजकाल लाच पण वाटत नाही. 6,000 कोटी 6,000 कोटी काय. साहेब तपोवन नाशिकच्या जागेनंतर आता हे जंगल वाचवण्यासाठी कसा प्रयत्न असणार आहे पुढचा. पाहायला गेलं तर जंगलचं तोड होणार आहे, काही बिल्डर आहेत, काही राजकीय पाठीशी. आता खूप सामाजिक संस्था याच्यामध्ये उतरत आहेत. खूप जणांनी बैठका घ्यायला सुरुवात केली आहे. असे मी काय माझ्या एकट्याची लढाई. माझं काही तिथे घर नाही, माझी काही तिथे जमीन नाही. मी त्या कोठारी कंपाऊंडच्या बारमध्ये कधी गेलेलो नाही. पण ठाणेकरांच्या नजरेसमोर जर एवढा मोठा घोटाळा आणि भ्रष्टाचार होत असेल आणि ठाणेकर गप्प बसणार असतील, हे पुढची पिढी कधी माफ नाही करणार. महासभेमध्ये उत्तर दिलं न्याय. मोठे मोठे बिल्डर लागले त्या कोठारीच्या गळाला. कोठारी कोणाकोणाबरोबर बोलतोय. त्याच्यात किती 25 एकर 27 एकर 5 एकर 4 एकर हे तर कोठारीचे स्वतःचे गोडाऊन आहेत त्याच्यात. आणि जर केस चालू होती 75 पासून जर त्याच्यावर फॉरेस्ट लागलं होतं तर 50 वर्ष तुम्ही कुठल्या हिशोबाने तिकडे गोडाऊन बनवत लोकांकडनं भाडं घेत होता, विकत होता. किती लोकांना जागा विकल्यात त्या. आणि ह्याचा TDR थोडी जाणार आहे. ह्याचा डायरेक्ट आरझोन मध्ये जमिनी निघतायत. म्हणजे कायदा काय कोठारीने विकत घेतला आणि महानगरपालिकेला वाकवलं की काय. आणि वन खातं तर एकदमच डब्यात गेलंय. हे आत्ताचं पत्र आहे 19/6/2026 अनिता पाटील. मग या अनिता पाटील मॅडम का झोपल्या होत्या का.
आपल्या महानगरपालिकेने 6 पत्र पाठवली वन खात्याला की तुम्ही जा सुप्रीम कोर्टात जा, सुप्रीम कोर्टात जा. मी महानगरपालिकाची बाजू स्वच्छ आहे असं म्हणत नाही. महानगरपालिकेने उत्तम काम केलंय. याच्यात तू रडल्यासारखं कर, मी मारल्यासारखं करी. वन खात्याला सांगितलं तुम्ही डिले करा. महानगरपालिका पुढे गेली आणि सगळा मॅटर सॉल्व्ह करून हातात देऊन टाकला. गरज काय होती? 20 तारखेला तारीख होती, त्याच्या आधी सेटलमेंटची गरज काय होती? एवढी काय घाई लागली होती तुम्हाला? म्हणजे हा घोटाळा फक्त 2800 करोड रुपयाचा नाही, त्याच्यापेक्षा कैक मोठा घोटाळा आहे. आणि मी एक नेहमी घोटाळ्यांच्या मध्ये सांगतो की 1989 साली जेव्हा राजीव गांधी अडचणीत आले तेव्हा पहिला घोटाळा त्यांच्या बाजूने विरोधात जो काढला गेला तो होता बोफोर्सचा घोटाळा. आरोप कितीचा होता माहितीये? कितीचा होता? की राजीव गांधी यांनी 65 कोटी रुपये काढले. किती? 65 कोटी. आणि आता इथे 2900 कोटी रुपये प्लस 20,000 कोटी रुपये, म्हणजे कुठे हिशोब नाही लावता येईल असे घोटाळे होत आहेत. आपल्या म्हणजे आपलं इथं हालत पण नाहीये. म्हणजे ठाणेकर जनता सुस्त आहे. अहो तुमच्या डोळ्यासमोर घडतंय ना सगळं. लाखभर झाडं उद्ध्वस्त होणार आहेत ना तिथे. मध्यंतरी तिथे झाड पण कापली गेली ना. झाली केस झाली ती मानपाडा पोलीस स्टेशनला. काय फरक पडतो केस होऊन? मानपाडा पोलीस स्टेशन मध्ये गेला असेल, पाकिट संपले केस. हा डी दाया बाया दरोडेखोर आहे, दरोडेखोर. त्याने दावा कोर्टात कुठल्या माझ्यावर मानहानीचा दावा दाखल करावा. रांडांचे अड्डे चालवतो त्या कंपाऊंड मध्ये त्याचं भाडं खातो. त्याच्यापेक्षा तर ते फॉरास रोडवरती दलाली करणारे भडवे बरे. आमच्या तरुण पिढीला भिडवण्याचं काम जर सर्वात मोठं कुठे चालत असेल तर ते कोठारी कंपाऊंड मध्ये चालतं. रात्री 2 नंतर तुम्हाला सगळं मिळेल. कोकेन मिळेल, हेरोईन मिळेल, सगळं 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 अवेलेबल इन कोठारी कंपाऊंड. आणि भाडं खातो की नाही? कोठारीचा पोरगा येतो की नाही भाडं वसूल करायला दर महिन्याला? ते गोडाऊन एवढे वर्ष का महानगरपालिकेने ठेवले? किती तक्रारी झाल्या? किती वेळा तुमची लोक गेली तिथे तोडायला आणि तिथे जाऊन परत आली. आणि तुम्ही गोरगरिबांचे गोडाऊन तोडता शिलफाट्याला. बिचारांचा हातावर पोट आहे अशा लोकांचं जाऊन तिथे दादागिरी कोण करून तोडता? लाज नाही वाटत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना? तो कोठारी काय तुमचा बाप आहे काय? डी दाया भाई. आतापर्यंत मला वाटायचं फक्त दाऊद भाईची चालते. असे डी दाया भाई. आपण डी आहे ना? सॉरी मला डी आहेच. पण डी आहेच. डी कंपनी मधला डी आहेच. तेव्हा या 94 एकरचा पण हिशोब लागला पाहिजे. ही कशी म्हणजे तिथे डेन्स फॉरेस्ट मध्ये त्याचं डिझोनिंग झालं, त्याच्यावरचं रिझर्वेशन हटवली गेली. पार्क आहे ना, तर मग अख्खी पार्क करून टाकायची. चला 194 एकर मध्ये भूखंडामध्ये करा पार्क. कशाला पाहिजे तिथे 94 एकर वरती अर्जून? आणि कधीतरी येतो एक आदिवासी आणि त्याला तुम्ही पूल म्हणून जाहीर करून टाकता आणि मध्ये येऊन टाकता जमीन. अरे काय लावलंय काय? कोण आहे तांडेल? तांडेलची जमीन घेतली आहे कोणी? ती कोणाच्या नावावर झाली आहे? काय सगळं माहिती? तांगडी तांगडी. दलाल, जमिनीचे मालक जोडले गेले. तुम्ही 94 एकरचा हिशोब काढा, तुम्हाला समजेल याच्यात कोण कोण. जेव्हा कॉर्पोरेशननी सुप्रीम कोर्टला चॅलेंज केलं ना, त्यांनी फक्त TDR चॅलेंज केला 100 एकरवर. आमचं पहिल्या दिवसापासून म्हणणं होतं की ह्याला चॅलेंज फॉरेस्टनी करायला पाहिजे आणि टायटलला चॅलेंज केलं पाहिजे. जर फॉरेस्टनी टायटलला चॅलेंज केलं असतं तर 194 एकर्सला चॅलेंज झालं असतं. पण ते सोडून दिलं आणि 6 रिमाइंडर्स नंतर आता जागे झालेले. आणि आता काही कमिशनर करू शकत नाही. सुप्रीम कमिशनर हेच म्हणणार मला सुप्रीम कोर्टाने सांगितलंय. मी कसं सांगणार? बरोबर आहे त्यांचं.
कोण आहे अनिता पाटील? तुम्ही काय झोपला होतात का मॅडम एवढे दिवस? का नाही गेला सुप्रीम कोर्टामध्ये? हे बघा, मी ओपनली सांगतो, गणेश नाईक यांना मी खूप 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 वर्षापासून ओळखतो. तिने या घोटाळ्यात 1 रुपयाही घेतला असेल असं मला वाटत नाही, 100%. पण साहेब, तुमच्या डोळ्याखालनं तुमच्या असं इथनं असा काढून घेतलाय. विधानसभेत तर मी उठून उभा राहणारच आहे. पण शुक्रवारी मी ह्याच्यासाठी बोलतो की शनिवार रविवारमध्ये ठाण्यामध्ये कमीत कमी आग तरी लागली पाहिजे लोकांच्या मध्ये की 94 एकरचा मालक कोण आहे, हे 94 एकर खातं कोण आहे, आणि एवढं हिरवगार दाट जंगलामध्ये तुम्हाला घुसायची गरज काय? जमलं तर रविवारी दुपारी आपण एक दुपारचं जेवण तिथे ठेवूया. ज्या भागामध्ये सगळं घडतंय त्या भागात जाऊया आपण. इतका सुंदर भाग आहे की तुम्हाला बघायला आनंद मिळेल. दुपारचं जेवण, मटण भाकरी वगैरे ठेवतो मी. खरंच जर तुम्ही वेळ काढला तर जाऊया. तुम्ही जर येणार तयारी असाल असेल तर सांगा. तुम्ही गेल्या प्रेस नोट मध्ये तुम्ही असं म्हटलं की जगू खेतवाड नावाचा तो आहेच नाही याच्यात. पण त्याचा ऍक्च्युअली रोल काय बनतोय त्या अहो, याच्यामध्ये? टीडीआर याच्यात मध्ये जागा त्यांनी घेतल्या की तो टीडीआर असं आहे विकण्यासाठी की म्हणून हे सत्तेच्या दलालांचंच काम असतं. एक सत्ताधीश असतात आणि एक त्यांचे दलाल असतात. सत्ताधीश असतो तो फक्त असं करतो, बाकी ते शिजवायचं काम कोणी करायचं? जेवण खूप बनवणार ना, घेऊन माझा ड्रायव्हर गाडीत ठेवणार, ड्रायव्हर घेऊन तिथे त्या येऊरच्या त्या पायथ्याशी जाणार, म्हणजे जिथे हे आहे, आणि तिथे आपण जेवायला बसणार. तेव्हा टप्प्या 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 टप्प्याने करावं लागतं ना. आता तर मोठा घोटाळा उघडकीस येतोय हा. म्हणजे हे एवढे दिवस मी ते फक्त आंधळा झालो होतो टीडीआर भोवती, पण हा टीडीआर पेक्षा मोठा घोटाळा आहे. कोठारी कंपाऊंड मध्ये एवढे अनैतिक धंदे होत आहेत, मात्र ठाणे महापालिकेची जेव्हा महासभा होते त्यावेळी विषय केला जातो. तुमच्याच पक्षातले विरोधी पक्ष नेता किंवा इतर जे नगरसेवक आहेत ते काहीच बोलताना दिसत नाही त्या विषयावर. प्रत्येक जण माझ्यासारखा आक्रमक असू शकेल असं वाटतंय, मग का समजून घ्या. आणि प्रत्येक विषयावर प्रत्येक नगरसेवकाने बोललो पाहिजे असं आहे. कोण काय बोलतोय त्याशी मला काही घेणं देणं. आम्ही दोघं बोलतो आहोत ना. या पक्षाच्या ठाण्याचे चेहरा कोण आहे? मनोज प्रधान. मनोज बोलतोय ना, विषय संपला. मी नगरसेवकांना ती बोलतात का नाही बोलत तिच्याशी आम्हाला काय. आज अख्ख्या महाराष्ट्रात जात आहे की नाही की राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या विरोधात उभी आहे. ते महासभेत बोलले नाही तरी मी विधानसभेत बोलणार, त्याच्याने काही फरक पडत नाही. बोलली ना मर्जिया पण बोलली आहे. मर्जिया बोलली, अभिजित बोलला, 2च जण बोलणार नाही, सगळेच जण बोलायला लावल्यावर तुम्हीच बोलाल किती नगरसेवक बोलतो. आता एवढं टिंगल टवाळी करू नका आमच्या नगरसेवक, आधीच सांगून द्या. नाही, गणेश नाईक असे पैसे खाऊच शकत. हे बघा, विरोधी पक्षात असून देखील वन खात्यावर आरोप करतोय मी, पण वनमंत्र्याला गृहीत धरून, आता वनमंत्र्यावर काय झालं, कुठली जादू चालली ते मला काय माहिती, पण वन खात्याचे मंत्री माननीय गणेश नाईक साहेब यांनी रुपया देखील घेतलेला नाही. याचे रिझर्वेशन कोणी बदलले ही सगळी माहिती तुम्ही काढा ना, जरा जा फिरा त्या एरियामध्ये, 7-12 काढा रेव्हेन्यू मधनं, 50 वर्षाचं टायटल काढा, 7-12 काढा, फेरफार काढा. कसे काय फिरतात 50-50 वर्षाचे फेरफार, कसे काय फिरतात 50-50 वर्षाचे 7-12. वन खात्याच्या ताब्यात असलेली जमीन आहे ती, वन खात्याच्या ताब्यात असलेली जमीन आहे ती. वन विभागाला अंधारात ठेवून सगळं हे केलं. वन विभागाला कोर्टात जाण्यासाठीच मनाई केली. म्हणजे न्याय व विधी खात्याचे कोण महान कलाकार होते ज्यांना या सगळ्यांनी मॅनेज केलं, त्यांनी सहीच केली नाही पुढे जाण्यासाठी, सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी. आणि खरी फाईट ही महानगरपालिकेची नाहीच आहे. महानगरपालिका कारण नसताना मध्ये आली आहे. आणि 20 तारखेची तारीख, यांना घाई किती, 25 दिवस अगोदरच 29 मेलाच सकाळी जुलाब लागला जातात ना धावत धावत, तशी महानगरपालिका गेली जुलाब लागल्या आणि सगळं धुवून आली. डायबाला सगळं धुवून स्वच्छ करून देऊन टाकलं. घे बाबा, तुला किती उदार मानाची महानगरपालिका. वनमंत्री गणेश नाईक शांत काय? आता त्यांनी हे
काल मी त्यांना विचारलं, म्हटलं साहेब तुमच्यावर आरोप होत आहेत. त्यामुळे जितेंद्र तुला माझं स्वभाव मला खरंच माहिती की तू हे आतला फालतू चिल्लर चाल्लर याच्यात पडणार. ते म्हणाले मी काय सोडणार, विश्वास ठेवूया. कोणावरती अविश्वास दाखव, कोणावरती अविश्वास दाखव. या 65 कोटीसाठी राहुल गांधी शेवटी मेले, राजीव गांधी. आणि ते साला जो 20,000 कोटी रुपयांचे घोटाळे होतात आणि आपल्या ठाणेकरी ते शांत आहेत. अरे सर पाण्याचं थेंब मिळणार नाही पुढच्या काही काळामध्ये. ही महानगरपालिका झोपली होती का एवढ्या वर्ष? एक धरण नाही बांधू शकली, एक धरण. तेव्हा एक हा गंभीर विषय आहे. आणि हा जो 94 एकरचा रिझर्वेशनचा मुद्दा आहे हा देखील गांभीर्याने उचलला गेला पाहिजे. आपल्याला आपण ते खुश होते का आतापर्यंत? ते खुश होते की झाला बरं आहे, TDR मध्येच जात आहे. आता जरा थोडेसे आजपासून वेगळ्या हालचालींना सुरुवात. TDR काय हो, 50% TDR विकला जातो. म्हणजे त्या जे तुम्ही हे करताय 2800 कोटी रुपयाची TDR 40% जाईल. म्हणजे 2800 40 1,000 कोटीचा व्हॅल्यू होईल त्याची. पण त्या 100 एकरची व्हॅल्यू काय होईल? म्हणजे आजचा तिथला खरा भाव 40 कोटी रुपये एकरने विकतात. 40 कोटी रुपये एकर. हा व्हॉटेवर 40 आपण हिशोब करूया. 40 कोटी रुपये एकर. 94 एकरचे किती न्यायप्रविष्ठेवरती बोलता येत नाही. उद्या मी बोलणार आहे विधानसभेत. हिंमत असेल तर मला कुणीतरी येऊन सांगावं विधानसभेत की न्यायप्रविष्ट बाब आहे, मला बोलता येणार नाही. मग सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागला. आणि तुम्हाला एवढाच न्यायप्रविष्टाचं होतं, तुम्ही 20 तारखेची तारीख काढून घेऊन ती 25 मेला आणून मग त्याच्यावरती ते कोण त्यांचे अधिकारी त्यांनी सही करून ॲफिडेव्हिट कशाला दिलं? एवढी काय घाई लागली होती तुम्हाला? इथेच दिसतं की तुम्हाला क्लिअर करून घ्यायचं होतं. आणि त्याला आम्हाला समजताना साहेब जगाला नाही समजणार. तुम्ही ह्याच्यासाठी गेलं की सर्वोच्च न्यायालयाला सुट्टी लागते आणि सुट्टीत काही कोणाला चॅलेंज करता येत नाही. आणि आता 12 तारखेला उघडणार आहे. 12 तारखेच्या आत TDR देऊन मोकळा होऊन जाते. संपला. एकदा TDR दिला की संपली केस. बरोबर टायमिंग वर खेळलेत. कसं असतं कधी कधी तो सचिन तेंडुलकर नाही असं नसतं, असं करलो टायमिंग येतो बरोबर. बॉल बॅटवर आला की गेला चकडी. तसे टायमिंग वर खेळलेत बरोबर. जग्गू खेतवाणीचं मध्यंतरी नाव आलेलं, मध्यस्थीवरनं त्यामध्ये राजकीय पाठबळ. मी एकदा नाव घेतलं, सगळे घेतलं. मी आता जे बोलतोय ते त्याच्यापेक्षा मोठं होईल की हा डी दायाबाई नावाचा दरोडेखोर 194 एकरचा तोच मालक आहे. हा TDR पुढचं काय? 94 एकरचा हिशोब कोण मागणार दायाबाईकडे जाऊ? त्याने हायकोर्टात कन्सेंट टर्म दिलेलं की 28 एकरच जमीन मला द्या, बाकी मला काही नकोय. मग ही महानगरपालिका एवढी उदार का झाली? 79 साली त्यांनी दिलेलं 79 साली की मला फक्त 28 एकर जमीन द्या. म्हणजे एखादा दरोडेखोर आहे ना, घरात दरोडे घालायला, दरोडे घालताना शेवटी घरात ती आई माय माऊली म्हणते अरे बाबा माझं मंगळसूत्र सोड. तो दरोडेखोर एवढा खुश होतो की मंगळसूत्र, मी आजूबाजूचे एवढे मंगळसूत्र असतात सगळे तुला देतो. तसं जायचं. प्रतिज्ञापत्र देऊ शकते का महासभेच्या मंजुरीवर? हे बस साधारण अलिखित असा काही नियम आणि काही हे असलं तरी अस्तित्वात असलेली महानगरपालिका ह्याला अनन्य साधारण महत्व आहे. लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका म्हणजे 3 टायर सिस्टमची आपल्याकडे प्रणाली आहे. महानगरपालिका अस्तित्वात असताना, तिथे महापौर बसलेला असताना, नगरसेवक उपस्थित असताना त्यांना अंधारात ठेवून तुम्ही दोन्ही गोष्टी करून घेतल्या. तुम्ही एक तर याचिका केली, काय जे काय करायचं केलं. महासभा अस्तित्वात असताना महासभेला माहिती द्यायलाच पाहिजे. कायदा नाही वगैरे नसतो, काही अलिखित नियम असतात.
आणि तुम्ही दिली नाही म्हणून महासभेत मागितली तर त्यालाही कारण दाखवलं की न्यायप्रविष्ट आहे म्हणून बोलतायत. कुठली न्यायप्रविष्ट आणि कुठली बाब तुम्हाला निकालच लागलाय तर त्या निकालावर चर्चा करायची नाही. जुलैला आहे का? 3 जुलैला तीन कुठली तरी जुलैला सुनावणी सगळी- कुठली तरी आहे. आता 3 3 जुलैला जुलैला- हायकोर्टात 3 जुलैला ती तुमच्यावरती जी काय ते अवमान याचिका आहे त्याची सुनावणी आहे. त्याच्याशी काय करायचं आम्हाला? तुमचा अवमान झाला, खड्ड्यात गेला, आम्हाला काय घेणं देणं? ठाणेकरांना काय घेणं देणं? मग त्याच्याने महापालिकेत चर्चा घ्यायची नाही. अरे वा रे वा. हे प्रकरण डी दयाबाई पर्यंत पोहोचू नये आणि कोठारी कंपाऊंड ओपन होऊ नये आणि ह्या सगळ्या जमिनी ज्या व्यवस्थित वाटल्या जाणार आहेत, ज्याच्यात काही नगरसेवकांचा हात आहे, त्याच्यासाठी ते व्यवस्थित मॅनेज केले. मी यादी देऊन सांगतो कुठला बिल्डर कुठली जमीन घेणार आहे. कोठारी कंपाऊंड की न संपणार आख्याने नाही, सगळं अख्ख्यान संपलेचा घोटाळा फक्त टीडीआर पुरता मर्यादित नाही. डी दयाबाईने दरोडा घातलाय. पिक्चर मध्ये दाखवतात ना, आज एक डोळा अंधळाने एक डोळा काळ्या चष्मा घातलेला, तसा मी त्या डी दयाबाईला रात्री स्वप्नात वगैरे बघत असतो दरोडा घालताना. आणि नाव पण काय खतरनाक आहे, डी दयाबाई. म्हटलंय का नोटीस मध्ये काय म्हणते? यांनी सांगितलंय कमिशनरला की तुम्ही कमिशनरच्या नावाने पत्र आहे की तुम्ही कुठलाही टीडीआर देऊ नये. हे वेडे समजतात काय? सुप्रीम कोर्टाचा आदेश झालेला आहे. कमिशनर सांगू शकतो काय यांच्या पत्रावर? मग 96 दिवस काय तुम्ही झोपला होता? तुमच्या हाताखालची जमीन तुमच्या तोंडातला घास काढून घेऊन जात आहेत. तर ह्या अनिता पाटील मॅडम झोपल्या होत्या काय? खेल हो रहा है, खेल कौन कर रहा है नहीं पसंद. खेल हो रहा है. आणि तुम्ही पर्यावरणाशी खेळताय. वाटोळं झालंय, पाणी नाही आहे. काल विधानसभेत भाषण केलं. अशाच पद्धतीने झाडं कापत राहिली, अशाच पद्धतीने जोर राहिला तर ठाणेकरांना 4 दिवसाला एकदा पाणी मिळणार. 4 दिवसाला एकदा पाणी. घोडबंदरेवाले तर कर्मानी, मग म्हणजे त्यांच्या बिचाऱ्यांचं तर इतकं वाईट वाटतं. सर्वात महागडी जागा घ्यायची, नरक याद नाही त्यांना, हा? नरक याद नाही त्यांना पाणी. घोडबंदर रोड सारखे बिचारे त्रस्त रहिवासी कुठेच नसते. तेव्हा आपण आजपर्यंत मदत करत आला. टीडीआर घोटाळा, टीडीआर नाही, त्याच्यापेक्षा जास्त आहे. टीडीआरच्या नावाखाली सगळे पळून जात होते इथे तिथे चादरी घालणं की टीडीआरची चादर अंगावर आहे, आपण आपलं बाहेर सटकूया. ही माहिती घ्या, कुणाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे, कुणाचा सातबारा कुणाच्या नावावर आहे. जा रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये, कोणी कोणाचे राईट्स विकत घेतले, सगळं समजेल तुम्हाला. आणि एवढे बिंदास आहेत. विधानसभेच्या तोंडावरती एवढा मोठा घोटाळा. बिचारे ते राजीव गांधी 65 कोटी रुपयाचा घोटाळा झाला आणि त्यांना कायमचं घरी जावं लागलं. त्याच्यानंतर सत्ता गेल्यानंतर चंद्रशेखर पंतप्रधान झाले, व्ही.पी. सिंग झाले, त्याच्यानंतर जे काय झालं त्याच्यानंतर बॉम्ब स्फोटामध्ये त्यांचा मृत्यू झाला. 65 कोटीमध्ये त्या माणसाचा बळी गेला ना. मेला तो माणूस 65 कोटी आहे. इथे हजारो कोटी अब्ज रुपयांचा घोटाळा होत आहे. आमच्या इथे कोणी करायला पण तयार नाही. डी दयाबाईंचे सगळ्या जमिनींची चौकशी करा. त्याने खाल्लेले भाडे, त्याचे असलेले गोडाऊन. मी आज चॅलेंज देतोय महानगरपालिकेच्या सर्व प्रशासनाला. तुम्ही जाऊन गरिबांची गोडाऊन्स पाहता ना, अख्खं शिळफाटा उडवतो, अख्खं मुंबरा उडवतो. अरे हायकोर्टाची ऑर्डर आहे, अरे हायकोर्टाची ऑर्डर आहे. आता कुठली ऑर्डर आहे? कोणाकोणाचे गोडाऊन आहेत तिथे? त्या कोठारी कंपाऊंडच्या रस्त्यावरती कोण मालक आहे तिथे? ते कुठली बाटली आणि काय आहे ना, काय रे, डान्सिंग बॉटल. ते डान्सिंग बॉटल कोणाचं आहे? आतमध्ये गल्ली बोळामध्ये पब आहेत.
आणि ते पण मस्त 3-3 वाजेस्तोवर चालू असतात. बाकीच्यांना एक वेगळा कायदा. आणि कोठारी कंपाऊंड एक स्वतंत्र राज्य. आणि मी सांगतो या अधिवेशनाच्या आत काय कारवाई करायची ती कमिशनरनी करा, नाही तर आम्ही दरोडा टाकू, नाही तर आम्ही घुसू रात्री. बघूया काय होतं. कोठारीकडे कुठले मोठे गुंड आहेत आणि कोण आमच्यावरती हल्ले करतात बघून घेऊ. चला. बाकी त्यांचे हॉटेल बंद. आपला कोठारी चालू आहे, छापतोय. ये नहीं चलेगा बॉस, ये नहीं चलेगा. तुम्ही